गळ्यातले, ही ताकद आहे देवाची, ही ताकद आहे परमार्थाची, ही ताकद आहे परमात्म्याची. आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं वर्ष 26वे आहे. ही आपली ताकद नाही, ही दत्तगुरूंची ताकद आहे, ही माऊली ज्ञानोबरायांची ताकद आहे, ही पंढरीश पांडुरंग परमात्म्याची ताकद आहे, भगवान भोलेनाथांची ताकद आहे, संत सावता महाराजांची ताकद आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. मी आहे तुझ्या पाठीशी, चाल पुढे. म्हणून हे चलतंय. नाही तर तुमच्या आमच्यात ती शक्ती का नाही. ताकद देणारे कोण आहेत? दत्तप्रभू आहेत. म्हणून या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे एवढा आवाज आमचा निघतोय. सप्ताह सुरू व्हायच्या आदल्या दिवशी मी आजारी होते. सप्ताह सुरू विना उभा केल्यापासून दुखणं पळून गेलं. ही ताकद कोणाची? भगवंताची आहे. म्हणून महाराज सांगतात या ठिकाणी या देवतांचं फार महत्व आहे. साक्षात दत्तगुरु या ठिकाणी नांदतात. साक्षात माऊली ज्ञानोबरा आपल्या बरोबर आहेत. म्हणून या ठिकाणी फक्त श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. दत्तप्रभू म्हटले मी आहे तुझ्या पाठीशी, चाल पुढे. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हा सुद्धा दत्त भगवंताचा अवतार आहे. म्हणून दत्तप्रभूंनी भेट दिल्यामुळे दत्तप्रभूंचं आगमन झालं. आणि नंतर रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, तुमची मूर्ती मूर्ती ध्यानात, स्वप्नात आले दत्त भगवंता. म्हणून या ठिकाणी त्याच पद्धतीने प्रभूंनी भेट दिली. आणि म्हणून मला कशाचं काही वाटत नाही, कशाचं टेन्शन येत नाही, कशाची भीती वाटत नाही. का? त्यांचा आशीर्वाद खंबीरपणे पाठीशी आहे. देवाने आपला हात हातामध्ये घेतलाय रे. त्यामुळे कशाची चिंता आहे? तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. ही ताकद तुम्हाला खेचून आणण्याची कुणाची आहे? दत्त महाराजांची आहे, पांडुरंगाची आहे. म्हणून तुम्हाला इथपर्यंत असताना त्या परमात्म्याने पाठवलं. म्हणजे कुणी बोलवलं? देवाने बोलवलं. तुमच्या आमच्यामध्ये काही नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चाळेता. म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगा ते चाळेता. वेदाचं महाराज सांगतात, वेदाला सुद्धा आज्ञा झाली तर वेद बोलतात. आणि आम्ही झोपतो, आपण झोपेतून उठायला सुद्धा आपल्याला देव उठवतो तेव्हा उठतो. म्हणून माणसाने कशाचा अहंकार करायचा नाही. सगळं इथं ठेवून जायचं आहे जाताना. तुम्ही म्हणाल मग तुमच्या पाठीशी देव आहे, तुम्हाला मरायचंय का? आम्हाला बी सुद्धा मरायचं. अरे देवाला सुद्धा सोडावं लागलं. भगवान कृष्ण कन्हैयाला निजधामाला जावं लागलं. प्रभू रामचंद्राला साकेत धामाला जावं लागलं. म्हणून अहंकार कशाचा करायचा नाही. कर्तव्य म्हणून करायचं, धर्म म्हणून करायचा आणि धर्म म्हणून टिकवायचा. माणसाचा धर्म काय आहे? चांगलं बोलणे, चांगलं चालणे, चांगलं कार्य करणे. कोणाची निंदा न करणे, कोणाचं ऊस न चोरणे, कोणाचे वांगे न चोरणे, कोणाचा बांध न कोरणे, कोणाला वाईट न बोलणे, कोणाला शास्त्राप न देणे. हे नाही करायचं. चांगलं कार्य करा, चांगलं काम करा, चांगल्या कर्माचं फळ चांगलंच भेटणार. आंब्याचं झाड लावलं तुम्हाला आंबा खायला भेटणारच. पण तुम्ही काँग्रेस पेरला तर काय आंबा भेटेल का? त्याला आंबे येते का? नाही. मग जसं पेरावं तसं या महाराजांनी ते दिवशी सांगितलं, मी नाही सांगत आता. विठाला विठाला विठाला. म्हणून महाराज सांगतात, संसारिक माणसाच्या पाठीमागे अनेक दुःख, अनेक समस्या असतात. परंतु या ठिकाणी भगवंताचे चरण त्यासाठी धरावं लागतात. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सगळं सुख देवाच्या चरणावरती. म्हणून देवाचे पाय धरा, दत्त भगवंताचे पाय धरा, पांडुरंगाचे पाय धरा. तुमच्या जीवनातलं दुःख नष्ट होईल आणि सुखाचे दिवस येतील. विठ्ठल विठ्ठल.